इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हे जखमी झाल्याची माहिती द इस्रायल टाइम्सने दिली आहे। कालच इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोज्तबा खामेनी यांची घोषणा झालेली होती। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये खामेनी हे जखमी झालेत अशी माहिती सध्या इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीकडून येते आहे। मोज्तबा खामेनी हे दिवंगत अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र आहेत। 28 फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यामध्ये अयातुल्ला खामेनी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे। तर मोज्तबा खामेनी यांचा परिचय जाणून घेऊयात। अयातुल्ला अली खामेनी यांचे हे दुसरे पुत्र आहेत। 8 सप्टेंबर 1969चा इराणमधला त्यांचा जन्म आहे। कोम या शहरामध्ये धार्मिक शिक्षण, मध्य श्रेणीचे ते धर्मगुरू आहेत। 1980च्या दशकामध्ये इराण विरुद्ध इराक युद्धामध्ये IRGC मध्ये लष्करी सेवा त्यांनी बजावली आहे। इराणच्या सत्तेत आजवरती औपचारिक पद न घेता पडद्यामागून ते सूत्र हलवायचे। IRGC आणि इराणी सुरक्षा दलांवरती कमालीची पकड आहे। कट्टर पुराण मतवादी नेते अशी देखील त्यांची ओळख आहे। 2019 मधील निदर्शनं दडपण्यामध्ये त्यांचा हात होता। मानवी हक्क उल्लंघन आरोपांमुळे अमेरिकेने 2019 पासून निर्बंध घातलेत। सर्वोच्चपदी आल्यामुळे इराणची भूमिका अधिक आक्रमक राहण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।